जखम बरी होत तर आली आहे, पण हा आहे संक्रांतीच्या आदल्या दिवशीचा व्हिडिओ, म्हणजे भोगीच्या पण आदल्या दिवशीचा व्हिडिओ. सो 2-3 दिवसाची मी सुट्टी देणार होते, त्यामुळं खूप सारा होमवर्क स्टुडंटला द्यायचा होता. तर इथं जे आपलं लास्ट टचअप झालेलं देवीचं, तर देवीचे मी बऱ्यापैकी खालचा पदर, त्याच्या आतले मणी, ज्वेलरी वगैरे सर्व मुलींकडनं व्यवस्थित करून घेतलं होतं. आता ही जी साडी पाहत आहे ना, ती माझ्या शॉपमधली आहे, माझ्याच कलेक्शनमधली आहे. तुम्हाला हवी असेल तर नक्की 100% सांगा. आणि आपल्याकडे ते ब्लाऊजचे, आरीवर्कचे, फॅब्रिक प्रिंटचे, मेहंदीचे, ज्वेलरीचे, साडीगोंड्यांचे असे सगळे क्लासेस होत राहते. आणि त्यानंतर सुट्टी घेतली आणि त्या दिवशी मी दुसरी साडी नेसली होती, कारण मला ही काळी साडीचं व्हिडिओ बनवायचा होता. आणि जखम काय बरी व्हायचं नावच घेत नव्हतं, पण म्हटलं थोडंसं क्लिप घ्यावं की तुमच्यासंग शेअर करावी. तर इथं रक्त आलं आणि मी चुकून दुसरी गोष्ट काय केली की मी त्याला कपडा लावला आणि ते कपडा चिटकला त्या जखमेला आणि परत डबल जास्ती रक्त आलं. खरं तर फार दुखत होतं, पण काय करणार, आपली कामं तर करावी लागणारच. त्या जखमेला आपण बघत काय म्हणजे त्याचं हेच नाही आहे. सो असा माझा तो दिवस गेला बाहेर, असं माझ्या शॉपच्या असतं. आणि त्यानंतर हा संक्रांतीचा दिवस, भोगीच्या दिवशी तर मी काही व्हिडिओ घेतले नाहीत. तर हे बोरनानं कोणाचं आहे, विहान नाव कोणाचं आहे, तर माझी सख्खी बहीण सगळ्यात लहान आहे, तिचा मुलगा आहे तो, आणि 2 वर्ष त्याला कंप्लीट झालं. तर त्याचाच हा बोरनाण्याचा कार्यक्रम होता. मी, माझी मामी बहीण, माझा भाऊ, माझी आई आणि माझी 2 मुलं असं सगळ्यांनी मिळून आम्ही डेकोरेशन केलं. डेकोरेशनचा सुद्धा व्हिडिओ घेता आला नाही. ठरवलं होतं ब्लॉग शूट करायचा, पण अजून हातवळणी पडलेलंच नाही आहे. तर ह्या छोट्या छोट्या क्लिप्स घेतलेल्या आहेत. शेजाऱ्यांच्या सगळ्या मुलींना वगैरे बोलवून घेतलं. तर माझी आई पण सांगलीतच राहते, सो तिथं गेले होते. आता माझी बहीण असते बेंगलोरला, पण ती प्रेग्नेंट असल्यामुळं ती आली इकडे डिलिव्हरीसाठी, तर त्यामुळं तिच्या मुलाचा कार्यक्रमसुद्धा इथंच होतो आहे. आता काल जी माझ्या कलेक्शनमधली साडी जी होती मी नेसलेली, ती माझ्या बहिणीने नेसली, कारण तिला फार आवडली होती. अगदी तिचं माझं ब्लाऊज वगैरे एकसारखं दोघींना फिट बसतं आहे, त्यामुळे तिला माझ्यापेक्षा छान ब्लाऊज फिट बसलेला आणि खूप एन्जॉय केलं. तिचा मुलगा बिलकुल रडला नाही, फक्त ज्वेलरी घालताना रडला. ब्लॉग कसा वाटला कमेंटमध्ये सांगा. बाय.